नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नुरे। आज आपण पॉलिटी या विषयामध्ये कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2024 जी जून मध्ये होणार आहे 16 जून 2024 साठी नेमकं कोणत्या पद्धतीने अभ्यास केल्यास या पॉलिटी मध्ये जी 15 प्रश्न विचारली चाललेले आहेत, मी काय म्हणतोय 30 एप्रिल 2023 चा प्रश्न जो काय पेपर आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण 2023 पासून सिलेबस बदललेला आहे आणि त्यानुसार पूर्वी 10 प्रश्न यायचे पॉलिटीचे, आता जवळजवळ 15 प्रश्न विचारले झालेले आहेत। मग 15 पैकी 15 घ्यायचे असेल तर अशक्य नाही, 15 पैकी 15 येतील। एखाद्या वेळेस काय रे मागच्या वेळेस जसं 1919 कायद्यावर एखादा डेट वगैरे विचारली असेल एखादा जाऊ शकतो, ओके, पण 99.99% प्रश्न बरोबरच येतील याची शाश्वती मी देतो। जर मी सांगितले टॉपिक व्यवस्थित केलात, त्या टॉपिक मध्ये सांगितलेल्या गोष्टी प्रॉपर केलात, अरे 15 पैकी 15 पडणारा कोणता विषय आहे, पैकीच्या पैकी देणारा हा विषय आहे। म्हणून या विषयाला वेळ द्या, नक्कीच मार्क येतील। सगळ्यांनाच येतात सर, मग काय होतंय तुम्ही याला करे गृहीत धरता आणि मग पेपर मध्ये जाऊन 15 पैकी 10 घेऊन येत आणि इथली जी 5 हक्काची मार्क आहेत ते सोडून येतो। मी म्हणत नाही की कधी एखादा हार्ड आला तर तो तुमचा बरोबरच यावा, निश्चिंत करे एखादा आला तर कमीत कमी 14 तरी प्रश्न बरोबर आले पाहिजे, ओके। म्हणून या पद्धतीने गेलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे म्हणजे मार्क येतील, हे खूप महत्त्वाचं आहे। मग हे टॉपिक मी जे सांगतोय ते टॉपिक, त्या टॉपिक मधलं जे काय कंटेंट आहे ते कशा पद्धतीने कॅच केलं पाहिजे आणि क्वेश्चन सोडवली पाहिजे का, निश्चिंत ते टॉपिक झाला की लगेच 21,000 प्रश्न संचामधून सगळी प्रश्न सोडवली पाहिजे, तरच आणि तरच करे मार्क पडतात, अन्यथा मार्क पडत नाहीत। हे विसरून जा तुम्ही। काय बोलतोय मास्तर राव, मार्क पडत नाहीत, बघा ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला पडतील, पण जी विद्यार्थी करे अभ्यास केलेला नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच करे ह्या जुन्या विद्यार्थ्यापर्यंत जायचं आहे किंवा जुन्या विद्यार्थ्यांचं रिव्हिजन न झाल्यामुळं मार्क कमी येत असतील, बघा धरली पुस्तक पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचून काढते, कोणतीही असो। मी म्हणत नाही सगळं वाचलं नाही पाहिजे, निश्चिंत वाचलं पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे रे, सिलेबस। दुसरं PYQ म्हणजे प्रश्न कशावर येत आहेत, मागच्या अनेक वर्षापासून प्रश्न याच टॉपिकवर पुन्हा पुन्हा फिरत असतील तर ते टॉपिक अगोदर प्राधान्याने घेणं गरजेचं आहे आणि ते टॉपिक करे अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे। आणि जेवढं ज्या टॉपिकवर प्रश्न दरवर्षी विचारला जातात त्यावर जर जास्तीत जास्त रिव्हिजन केलात तर मग कन्फ्युजन होणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना काय प्रश्न पडतो मी सांगतोय तुम्हाला, की ते काय करतात रे, पेपरमध्ये गेले की 2-2 पर्यायामध्ये कन्फ्युजन होते, हे आहे का ते उत्तर आहे, जुलै 1918 आहे का काय, ते लक्षात येत नाही, वाचलेलं वाटतंय पण लक्षात येत नाही, त्याचं कारण आहे रिव्हिजन कमी पडणे। मग रिव्हिजन जर प्रॉपरली पडले तर काय रे प्रश्न जात नाही, प्रश्नाचं उत्तर येतंय म्हणजे येतंयच। म्हणून मार्क जर घ्यायचे असतील तर रिव्हिजन जास्तीत जास्त पडले पाहिजे, जे माहिती आहे ते फिक्स माहितीच पाहिजे। पॉलिटीला काय बदलणार आहे रे, त्यामुळं जे माहिती आहे तुम्हाला ते काय रे जे कन्फर्म माहिती पाहिजे, वरवर माहिती असून चालत नाही, हे आहे का ते आहे असं नाही जमत। संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली, 24 जानेवारी 1950च म्हणलं पाहिजे। घटना स्वीकृत कधी करण्यात आली, 26 नोव्हेंबर 1949च म्हणलं पाहिजे। किती लोकांनी शेवटच्या बैठकीमध्ये सह्या केलेल्या आहेत, 284च म्हणलं पाहिजे, 285 बी नाही, 288 पण नाही, कन्फर्म डोक्याला माहिती पाहिजे। संघराज्य अधिकार समिती लगेच सांगितलं पाहिजे सर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत अध्यक्ष, तुमचं या पद्धतीने अभ्यास झालेला पाहिजे। प्रस्तावना जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन कोणी मांडले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडले सर, 13 डिसेंबर 1946 ला मांडलेला आहे, 22 जानेवारी 1947 ला मंजुरी मिळालेली आहे सर। हे तुमच्या तोंडातून फास्टली निघालं पाहिजे। सांग रे बाळा, काय सामान्य विधेयक आहे राज्याचं सामान्य विधेयक समजा राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी राखून ठेवला असेल आणि राष्ट्रपतीनं संबंधित राज्याकडे पुनर्विचारास पाठवला असेल तर त्यांना किती वेळात राज्य विधिमंडळाने पुनर्विचार करून देणं गरजेचं आहे। नाही सर असं वेळ काय दिलं नाही, एक जण म्हणते सर वेळ दिले,
दुसरं म्हणते 3 महिने देत आहे सर, एक जण म्हणते 6 महिने देत आहे सर. 6 महिने बरोबर आहे, पण काय रे हे लक्षात घ्या की टाइमला आठवलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. अर्थसंकल्प झाला लगेच त्याचे सगळे जे काय आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कोणत्या 4 घटकांना किंवा 4 जातींना प्राधान्य देणार आहे? गरीब, नारी, महिला, जे काय नारी शक्ती वगैरे, महिला, त्यानंतर काय रे युवक, अन्नदाता म्हणजे शेतकरी, बजेटमध्ये वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जरी इकॉनॉमिक्स असलं तरी सांगतोय, करंट रिलेटेड पॉइंट असतील तरी ते माहिती असणं गरजेचं आहे. आता दिलेलं भारतरत्न असेल, लगेच आला की सगळं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं. किमान प्रीला नाही आला प्रश्न तर बेन्सला येऊ शकतो ना रे, एक सांगतोय, करंटचा दृष्टिकोन सांगतोय. तर हे व्यवस्थित करा, निश्चिंत मार्क येतात. आणि कोणतीही गोष्ट पॉलिटीमध्ये मात्र कन्फ्युजन चालत नाही. पॉलिटीमध्ये कन्फर्म माहिती पाहिजे. आणि माहिती असून देखील प्रश्न का चुकतो आपण? जर प्रॅक्टिस नसेल क्वेश्चन सोडवून. बरोबर म्हणलं की चुकीचं देऊन येते, चुकीचं म्हणलं की बरोबर देऊन येते. त्यामुळे प्रश्न जास्तीत जास्त सोडवा आणि त्यातल्या त्यात PYQ जास्तीत जास्त सोडवा. मग त्यानंतर मग PYQ सोडून खूप जर झाले असतील, खूप वेळ सोडवला असेल, मग सर्व प्रश्न सोडवा. पण मॅक्सिमम पहिला PYQ सोडवा. PYQ न काय कळते रे? काय वाचावं आणि काय वाचू नये, आणि वाचताना काय कोणत्या घटकाकडं, कोणत्या पॉइंटकडं, कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे तुम्हाला क्वेश्चन सांगतात. म्हणून वाचताना अगदी प्रश्न सोडवताना व्यवस्थित सोडवला पाहिजे. प्रश्न सोडताना बारकाईनं वाचला पाहिजे. कोणत्या पॉइंटमध्ये आयोग चूक करतोय, कुठं चूक करतोय, एकदा जर दुखती नस कळाली तर मात्र तुम्ही चुकणार नाहीत, हे निश्चिंत आहे. आणि मार्क घेऊनच येत आहे. एक वर्ग मला म्हणाला की सर की आम्ही रूममध्ये, एकाच रूममध्ये अभ्यास करतो. माझा मित्र ना सर, तो परीक्षेसमोर ना फक्त 15-20 दिवसच अभ्यास केलेला आहे आणि तो पास झाला. मी मागच्या 1-1.5 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करतोय सर, अगदी सकाळी 7 पासून संध्याकाळी 11 पर्यंत मी अभ्यास करतोय आणि त्याला माझ्यापेक्षा मार्क जास्त आली. सर तो सगळ्या प्री पास झालाय, मी झालो नाही. बाळा, याच्या अगोदर त्यांनी अभ्यास करून ठेवलेला आहे, अभ्यास करून ठेवलेला आहे आणि आता त्याला माहिती आहे की कशावर भर द्यायचा आहे आणि काय केलं पाहिजे, कमी वेळेत कशा पद्धतीने अभ्यास केलं पाहिजे हे त्याला चांगलं माहिती आहे. माझं काय वीक पॉइंट माझे काय आहेत, माझे स्ट्रॉंग पॉइंट आहेत, त्याला फक्त मी रिव्हिजन करून घेईल, त्याला फिनिशिंग देईल, हे कळलं पाहिजे आणि तरच मार्क येतात. ओके, चला बघूया आपण. तर भारतीय राज्यघटना, आता याच्यामध्ये बघा काय प्रश्न आलेले आहेत पहिलं बघून घ्या. 30 एप्रिल 2023 ला पेपर झालेला आहे आपला, बरोबर. 30 एप्रिल 2023 ला गट ब गट क सुधारित म्हणजे नवीन अभ्यासक्रमानुसार झालेला हा पहिला पेपर आहे. जे सिलेबस चेंज झाल्यानंतर किंवा गट ब गट क एकत्र पूर्व परीक्षा झाल्यानंतरचा हा पहिला पेपर आहे. म्हणून याच्या पूर्वीच्या पेपरनुसार गेस लावण्यापेक्षा यानुसार गेस लावा. म्हणून हा या पेपरमध्ये पॉलिटीचे आलेले प्रश्न मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. बघ कशा कशावर विचारलेले आहेत. ओके, मी आजपर्यंत जे पण जे सांगत आलेलं आहे ते हेच टॉपिक सांगितले. आजपर्यंतचा व्हिडिओ काढून बघा रे, खरंच सांगतोय, जे काय आहे ते अगदी तळमळीनं सांगतोय. पण ते करा आणि ते जर व्यवस्थित केलात, जे टॉपिक मी सांगितलेले आहेत. बघा पहिला काय रे, महाधिवक्ता, याच्यावर एक प्रश्न आलेला आहे 30 एप्रिल 2023 ला महाधिवक्ता यांच्यावर आलेला आहे. कधी महान्यायवादीवर प्रश्न आलाय का रे? नाही ना. म्हणजे राज्यावर जास्त भर आहे. कंबाईन गट ब गट क चा जास्त काय राज्यावर भर आहे. म्हणजे राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालय म्हणजे राज्याच्या बाजूच, सॉरी एकात्मक आहे. अरे ठीक, मी तोपर्यंत सांगतो रे. म्हणजे किंवा महाधिवक्ता यावर जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर हायकोर्ट, हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात असं वाक्य टाकलं होतं, चुकीचं आहे, राष्ट्रपती करतात बाबा, बरोबर ना. मग हायकोर्टावर एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेअंतर्गत हायकोर्टावर विधानमंडळ, त्यावर महाधिवक्ता, राज्यपाल येऊ शकतोय, विधानसभा, विधान परिषद. बघा हे महाधिवक्ता असेल किंवा विधानमंडळाचा विधान परिषद खालपैकी कोणत्या ठिकाणी नाही, यावर एकदम साधा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथे एक प्रश्न आलेला आहे आणि इथे एक प्रश्न आलाय. म्हणजे विधानमंडळावर 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बघा ग्राम प्रशासनावर 2 आलेले आहेत. म्हणजे 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन यावर प्रश्न आलाय. त्यानंतर सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य विचारलेले आहेत. असं कोणतं वर्ष आहे रे ज्या वर्षी महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ यावर प्रश्न आलेत? नाहीच, रेअर.
पण जास्तीत जास्त प्रश्न कंबाईन म्हणतोय, गट ब गट क, पूर्व परीक्षा म्हणतोय, त्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आणि 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि समित्या, याच्या पलीकडे प्रश्नच गेला नाही. बरोबर ना रे? त्यानंतर घटना दुरुस्त्या हे प्रारंभिक अंतर्गत येते. 61वी. अरे हे काय अवघड आहे का रे? तुम्ही प्रिव्हियस इयरची प्रश्न काढून बघितला तर 61वी घटना दुरुस्ती 3-4 वेळेस विचारलेला आहे. मतदार जे आहेत त्यांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले अनेक वेळेस प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य यावर एक प्रश्न आलेला आहे. सरकारी आयोग यामध्ये सदस्य कोणते आहेत नाही ते विचारले, म्हणजे केंद्र राज्य संबंधावर हा एक प्रश्न आलेला आहे. केंद्र आणि राज्य संबंध. त्यानंतर निवडणूक आयोगाची कर्तव्य कोणत्या कलमात आहेत, म्हणजे कलम भाग यावर एक प्रश्न आहे. आणि हा अदर म्हणजे काय रे? हे प्रिव्हियस इयरचा प्रकारे PYQ मधला आलेला आहे. हा PYQ आहे आणि तसं जर म्हणला तरी तो स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. ओके. त्यानंतर संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण? गवा मावळणकर असतील, त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे करे संविधान निर्मिती त्यावर किंवा मग काय पहिला मसुदा संविधान निर्मितीवर 2 प्रश्न आहेत. मूलभूत हक्कावर 1 प्रश्न आहे. साधे कलम आणि काय जोडाजोडावर विचारलेला आहे. त्यानंतर मार्शक तत्व यांचा क्रम लाभा विचारलाय, अगदी सोपा प्रश्न आहे तो पण. आणि 1919चा कायदा हा थोडा क्लिष्ट प्रश्न होता आणि सूची हा सोपाच प्रश्न होता. लक्षात ठेवा, समोरती सूचीमध्ये खालपैकी कोणता विषय येणार नाही, जकात राज्य सूचीमध्ये. म्हणजे 15 प्रश्न आलेले आहेत. त्यापैकी 15 पैकी मित्रांनो कमीत कमी 14 ते 15 प्रश्न बरोबर येण्यासारखे होतेच आणि आलेच पाहिजे. आलं का लक्षात? जुलै 18 याच्यावर आलाय ना रे हे. चला बघा आता ग्राम प्रशासन बघू आपण, एक एक टॉपिक बघू. ग्राम प्रशासनावर 2 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. मग ग्राम प्रशासनाला तुम्ही काय काय केलं पाहिजे या ठिकाणी सांगतो मी. ग्राम प्रशासन दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न या ठिकाणी येतात. ओके. मग आता ग्राम प्रशासनाला काय करणं गरजेचं आहे हे सोबत बघा, मी सांगतोय त्या पद्धतीनं. सुरुवात थोडंफार कधीतरी प्रश्न आला तर येऊ शकतो, पार्श्वभूमी बघून घ्या. म्हणजे काय रे, मुघल कालखंडात कसं होतं ग्रामपंचायत, किंवा आधुनिक कालखंडात कसं आहे, किंवा प्राचीन कालखंडात कसं होतं, ते जास्तीत जास्त याच्यावर प्रश्न येतच नाही, रेअर प्रश्न येतो, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय रे, समित्या. केंद्र आणि राज्याच्या समित्या, केंद्र आणि राज्याच्या समित्या हे लक्षात घ्या रे बाबा. मग याच्यामध्ये जनरली काय विचारतात रे, केंद्र आणि राज्य समित्याचा क्रम पण विचारतात, स्थापनेनुसार क्रम. केंद्राच्या समित्या आणि राज्याच्या समित्या दोन्ही माहित पाहिजे. केंद्राच्या समितीमध्ये सगळ्यात महत्वाची समिती कोणती आहे रे, बलवंतराव मेहता समिती आणि अशोक मेहता समिती, यांच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात. आणि राज्याच्या समित्या म्हणलात तर वसंतराव नाईक समिती असेल, लना बोंगीरवार समिती असेल, PB पाटील समिती असेल, या समित्या महत्वाच्या आहेत. मग त्यांच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. आणि दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसी याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान त्यावरही प्रश्न विचारतात. लिहून घे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान बघून घे इथं. आणि काय विधी समिती, कुठली पंचायत राज समिती, यावरही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि मग एखाद्या समितीवर कसे प्रश्न येतात, एकतर क्रम लावा स्थापनेनुसार, किंवा तिची स्थापना कधी झालेली आहे, अहवाल कधी दिलाय, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, सदस्य कोण आहेत, आणि किंवा शिफारसींवर महत्वाची शिफारसी. त्रिस्तरीय कोण सुचवली, बलवंतराव मेहता. द्विस्तरीय कोण सुचवली, अशोक मेहता. सरपंच समिती कोणी सुचवली, प्रश्न विचारतात. असं थेट सरपंच PB पाटील. हे तुम्हाला आलं पाहिजे, हे महत्वाचे रिकमेंडेशन सगळे माहिती पाहिजेत. आणि हे बलवंतराव मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, यांचे रिकमेंडेशन पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे. आणि राज्याच्या समिती ज्या आहेत ते आता सांगितलं तुम्हाला, ते महत्वाच्या वाचल्याच पाहिजे. त्यानंतर बघा 73वी व 74वी घटना दुरुस्ती अगदी डिटेल आणि व्यवस्थित वाचलं पाहिजे. कंपॅरिझन मध्ये याचे सगळे 243 कलम जे आहे, ए पासून ZD काय ई पर्यंत सगळे वाचून घेतले पाहिजे कंपॅरिझन मध्ये. आणि ही घटना दुरुस्ती कशी झालेली आहे, किंवा घटना दुरुस्तीचा या अंमलबजावणी कशी झालेली आहे. आता याच्यावरच्या विचारलं, 73 घटना दुरुस्ती अंमलबजावणी 24 एप्रिल, म्हणूनच ते राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो आपण. यावरच प्रश्न आहे, कधी लागू झालेले आहे. मग हे 24 एप्रिल 1993, हे 1 जून 1993.
मग कोणी घटनादुरुस्ती केली, कशा पद्धतीने झालेली आहे, त्या घटनादुरुस्तीबद्दल पार्श्वभूमी आणि एक एक कलम अगदी डिटेल बघणं गरजेचं आहे या ठिकाणी. आणि 73वी घटनादुरुस्तीच्या अनिवार्य तरतुदी कोणत्या आहेत आणि ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत, पेसा थोडंफार. ओके. आणि आता तुम्ही बरेच जण तलाठी एक्झाम दिली, त्यामध्ये पेसा त्यामुळे रिझल्ट थांबलाय, मग पेसा बद्दल विचारू शकतील ना, बरोबर. त्यानंतर काय रे, आता ऍक्च्युअल जे काय पंचायत राज आहे, पंचायत राज बद्दल जे काय आहेत, तर तुम्ही कुठलं कुठलं बघितलं पाहिजे रे, ग्रामपंचायत बघा, डिटेल बघितलं पाहिजे. तुम्हाला याचा अर्थ नाही बाकीचं बघायला नाही पाहिजे असं नाही. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, मी इथं काय सांगतो रे की महत्वाचे सांगतोय, काय फोकस केलं पाहिजे परीक्षेला. याचा अर्थ बाकीचं वाचू नका म्हणत नाही मी, पण याला फोकस करा. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेवरच प्रश्न असतो आपला. इथं म्हणजे काय, ग्राम प्रशासनावर आले तर 90% प्रश्न किंवा 95% प्रश्न याच ठिकाणी विचारले जातात. एक तर 73 74 घटनादुरुस्तीवर विचारतात, किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, किंवा समित्या, केंद्र राज्य, किंवा पार्श्वभूमीवर रेअर प्रश्न, पण या 3 ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त असतात. याला जास्त भर दिलात तर बाकी काही करण्याची गरज नाही. ग्रामपंचायत डिटेल वाचा. आणि काय रे, ग्रामपंचायत सगळं आले, सरपंच आले, ग्रामसेवक आले, उपसरपंच आले, त्यांची निवड, थेट बीट काय ते सगळं. ओके. मग जिल्हा परिषद सेम. तसंच पंचायत समिती थोडंफार वाचून घ्या, पण या दोघांना फोकस करा असं मला म्हणायचं आहे. मग याच्या पलीकडं काही करण्याची गरज नाही. सोबत दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग आणि जे काय नवीन बदल झालेले आहेत. नवीन बदल म्हणजे काय रे, किंवा चला कोणी इंटरनेटद्वारे मतदान केलेलं आहे, नोटा कुठं प्रथम वापरलेला आहे, थोडं नवीन जे काही गोष्टी झालेल्या आहेत. ओके. तर त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजे. दॅट्स इट. एवढं करून समोर निघून जाऊ शकता तुम्ही. ओके. ग्राम प्रशासनावर 1 ते 2 प्रश्न असतात, याच्या बाहेर जनरली प्रश्न जात नाहीत. आता केंद्र राज्य संबंध बघा, 1 प्रश्न फिक्सली असतो किंवा कधी कधी 2 प्रश्न पण विचारतात. ओके. बघा काय रे, केंद्र राज्य संबंधाचं काय काय विचारतात रे बाबा. केंद्र राज्य संबंधामध्ये कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध, असे 3 संबंध आहेत. त्यामध्ये कायदेविषयक संबंधावर जास्त फोकस असतो आयोगाचा. काय रे, कायदेविषयक संबंध काय सांगतोय, कायदेविषयक संबंधावर जास्त फोकस असतो, त्यावर प्रश्न विचारतात. मग विस्तार कुठं कुठं राहतो, म्हणजे करे केंद्र सूचीमधल्या विषयांचा जो काय संसदेचा याचा कायदा जो काय संपूर्ण भारतभर असतो, राज्याचा कुठं, समोर सूचीचा कसा. ओके. ते किंवा मग अधिकाराची विभागणी जे 7व्या सूचीमध्ये दिलेले आहे, शेड्यूलमध्ये. मग केंद्र सूचीमध्ये कोणते विषय आहेत, राज्य सूचीमध्ये कोणते विषय आहेत, समोर सूचीमध्ये कोणते विषय आहेत, ते कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे. मग काय राज्य सूचीमधल्या विषयावर कायदा करण्याचा कोणाला अधिकार आहे, समोर सूचीमधल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे. मग कोणाचा कायदा वरचढ ठरतो, कधी राज्याचा कायदा वरचढ ठरतो, दॅट्स इट. हे सगळं बघितलं पाहिजे. मग सध्या किती आहेत. ओके. विभागणी आणि उर्वरित अधिकार कोणाला आहेत, केंद्राला, कॅनडामध्ये केंद्राला. मग काय रे, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिकेमध्ये असेल, राज्याला उर्वरित अधिकार देण्यात आलेले आहेत. मग त्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि संसदेचे अधिकार म्हणजे काय, असामान्य परिस्थितीमध्ये, 5 असामान्य परिस्थितीमध्ये ते कलमासहित विचारतात. 5 असामान्य परिस्थितीमध्ये संसद राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करू शकते. मग त्यावर प्रश्न विचारलेत, अनेक वेळेस इथं पण प्रश्न विचारलेत. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि निर्देश किंवा नियंत्रण, केंद्राचं राज्यावर कसं नियंत्रण असते, म्हणजे किंवा नियंत्रण म्हणजे काय रे बाबा. एखादी गोष्ट समजा, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की राज्याचं जे काय विधेयक, राज्याचं जे काय विधेयक आहेत ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखून ठेवलं जातात, किंवा मग काय रे राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. ते नियंत्रणाचा गिरे का प्रकारे. ओके. आणि हे आणि प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंधावर एखाद्या वेळेस विचार नाहीत, पण इथं या कायदेविषयक संबंधावर जास्त प्रश्न येतील. हे व्यवस्थित करा केंद्र राज्य संबंधामध्ये. त्यानंतर आयोग आणि समित्या खूप महत्वाचं आहे बघा. समित्यामध्ये, आयोगमध्ये सगळ्यात महत्वाचा सरकारी आयोग आणि पंची आयोग आणि राजमन्नार आयोग, या 3 वर जास्त भर द्या. मी तुम्हाला स्पष्ट बोलतोय. सरकारी आयोग अगदी व्यवस्थित वाचा. राज्यपालाबद्दलच्या शिफारसी, केंद्र आणि राज्यामधला जो काही वाद आहे तो राज्यपालाबद्दल जास्त आहे. राज्यपाल असेल, किंवा मग काय रे आंतरराज्य परिषद असेल, किंवा मग काय रे कुणी कुणी ऑल इंडिया सर्व्हिसेस बद्दल काय काय रिकमेंडेशन केलेले आहेत. ओके. म्हणजे केंद्र आणि राज्य संबंधाबद्दल जर केंद्राचा आयोग असेल तर केंद्राचे अधिकार कमी करून घेणार आहे का रे, नाही ना. म्हणजे कॉमन थिंग ठेवून जर प्रश्न सोडवतात तर इझिली प्रश्न सुटतात. तुम्ही काढून बघा ना. आणि राज्याचा आयोग असेल तर काय रे, केंद्राचे आयोग अधिकार कमी करून आम्हाला अधिकार जास्त म्हणणार आहे. मग त्या स्वरूपाचं ते बघायचं, लक्षात ठेवायचं ते. ओके. म्हणून लक्षात ठेवा, समित्या आणि आयोग, त्यातल्या त्यात सरकारी आयोग असेल, पंची आयोग असेल, किंवा राजमन्नार आयोग असेल, याच्यावर थोडं जास्त भर द्या. ओके.
पश्चिम बंगाल निवेदन पत्रिका वगैरे जे काय ते बाकी, पण याच्यावर जास्त भर द्या याचा अर्थ ती वाचू नका असं नाही. म्हणजे केंद्राच्या संबंधाच्या आयोग आणि समित्या व्यवस्थित करा आणि त्यापैकी याच्यावर थोडंसं जास्त भर द्या, त्यातल्या त्यात असं सांगतोय. त्यानंतर नदी जलविवाद बघून घ्या. त्यानंतर आंतरराज्यीय परिषद व्यवस्थित करा आणि विभागीय परिषदा घटनात्मक आहेत का नाही याच्यावरच प्रश्न विचारतात. याचे अध्यक्ष स्थापना कुठं कुठं विभागीय परिषदा आहेत, नंतर कोणती विभागीय परिषद स्थापन झाली आहे, म्हणजे ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि नदी जलविवाद बाबत करे जे कुठं कुठं जलविवाद अस्तित्वात आहेत, गोदावरी जलविवाद कोणाकोणामध्ये आहे, ओके कळलं का, वंशधारा कोणत्या कोणत्या राज्याबाबत आहे म्हणजे विचारतात, आणि कधी स्थापन झालेले आहे ते, ओके त्याच्याबाबत जलविवादाबाबत असे प्रश्न विचारू शकतात. म्हणून ते सगळे माहिती पाहिजे. ते व्यवस्थित केलात तर केंद्र राज्य संबंधावरला प्रश्न सुटतो. म्हणजे बघा कायदेविषयक संबंध व्यवस्थित बघा, पहिला पॉईंट कायदेविषयक संबंध डिटेलमध्ये बघा प्रिफरन्स देताना. आणि कायदेविषयक संबंधामध्ये महत्वाचा पॉईंट कोणता आहे की असामान्य 5 परिस्थितीमध्ये कायदा करण्याचा राज्यसूचीमधल्या विषयावर संसदेला अधिकार जो आहे त्यावर जास्त भर द्या. दुसरा पॉईंट समित्या आयोग हे जे काय, आणि तिसरा पॉईंट तुम्ही काय कराल याच्यावर थोडंसं एकदा ओव्हरऑल लुक करून घ्या. नदी जलविवाद, आंतरराज्य परिषद, विभागीय परिषदा वगैरे आणि प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध, पण यांच्यावर जास्तीत जास्त चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचे मी जे आता सांगितले. ओके चला समोर. त्यानंतर विधानमंडळ, म्हणजे विधानमंडळामध्ये काय येते रे बाबा, कार्यकारी मंडळ म्हणला तर राज्यपाल, यांच्याबद्दल डिटेल बघणं गरजेचंच आहे. त्यानंतर काय रे बाबा विधानसभा, विधान परिषद, ओके मग या विधानसभा विधान परिषदचं काय काय बघाव, पीठासीन अधिकारी, कायदा निर्मिती प्रोसेस, संघटन व रचना, म्हणजे याच्यामध्ये किती सदस्य असतात, काय असतात, संघटन रचना, आणि त्यानंतर काय रे अर्थसंकल्प, आणि दोघांची तुलनात्मक माहिती. एवढ्या गोष्टी तर बघितल्याच पाहिजे. विधानसभा विधान परिषद, पीठासीन अधिकाऱ्यांबद्दल माहिती, कायदा निर्मिती प्रक्रिया, कशी कायदा निर्मिती केली जाते, सामान्य विधेयक कशा पद्धतीने पारित केले जाते, अर्थविधेयक कसं पारित केलं जाते, अर्थसंकल्प कसा पारित केला जातो, किंवा मग विधानसभा आणि विधान परिषदेबद्दल तुलनात्मक माहिती असेल, संघटन रचना म्हणजे विधानसभेमध्ये किती मेंबर असतात, ओके आणि विधान परिषदेमध्ये किती असतात, कमाल किती असतात, किमान किती असतात, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहेत, कोणत्या राज्यामध्ये कमी आहेत, किंवा मग त्यांची स्थापना, ते स्थायी सभागृह कोणता आहे, ओके वरिष्ठ सभागृह कोणता आहे, कनिष्ठ सभागृह कोणता आहे, त्यांना त्या सदस्यांना दिलेली शपथ, पदावरून दूर कसं केलं जात आहे, हे सगळं ओके या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जनरली आता विधान परिषदेवर एक प्रश्न आलाय, ओके आणि महाधिवक्तावर एक प्रश्न आलेला आहे, म्हणून विधानमंडळावर एवढे पॉइंट्स बघणं गरजेचं आहे आणि ते बी अगदी व्यवस्थित. आणि या टॉपिकवर कधी 2 कधी 3 प्रश्न विचारलेले आहेत, पण जेवढं व्यवस्थित कराल तेवढं या ठिकाणी मार्क येतात, नाहीतर अन्यथा मार्क येत नाहीत. ओके मग हे प्रॉपर करा. मग राज्यपाल असतील, राज्यपालाबद्दल डिटेल वाचून घ्या. मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, मंत्रिमंडळ जनरल केंद्र आणि राज्याचं मंत्रिमंडळ व्यवस्थित बघून घ्या ना. आणि महाधिवक्ता असेल, महाधिवक्ता आणि महानिवादी एकत्र बघितलं तरी चालते, पण जनरली महाधिवक्त्यावरच प्रश्न विचारले जातात. ओके त्यानंतर बघा महत्वाची कलम, सूची, अनुसूची आणि भाग महत्वाचा आहे. महत्वाची कलम कोणती आहे घटनेमधली. पहिलं सुरुवातीला कलम करताना काय करायचं रे, जे PYQ ला आलेली आहेत ती कलम अगोदर करा. 21,000 प्रश्नसंचामध्ये आजपर्यंत आलेली जी कलम आहे ती लिहून काढा की याच्यावर प्रश्न विचारले आहेत, तेच रिपीटेड होतात, याच्यावरच तुमचे 90% प्रश्न सुटतात. म्हणजे बाकी उर्वरित करायचं असेल तर उर्वरित यांना सोडून काय थोडं मार्गदर्शक तत्वाबाबत असतील, किंवा काही राष्ट्रपतीबद्दल असतील, राज्यपालाबद्दल असतील, हायकोर्टाबद्दल असतील, किंवा काय रे बाबा महाधिवक्ता असेल, एकच कलम आहे. आणि किंवा मग मंत्रिमंडळाबाबत असतील, किंवा ग्राम प्रशासनाबद्दल असतील, किंवा केंद्र राज्य संबंधाबाबत असतील, दॅट्स इट एवढी. ओके किंवा कार्यालयीन भाषाबद्दल असतील, एवढं केला तरी सफिशियंट आहे. ओके पण इथं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आजपर्यंत आलेली कलम पहिलं व्यवस्थित करा. ओके आणि उर्वरित म्हणला तर मी दिलेले जे काय आहेत तुम्ही ते करू शकता. त्यानंतर सूचीमध्ये बघा, सूची जे काय आहेत समोर सूची वगैरे, तर
काय रे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची यामध्ये कोणकोणते विषय येतात हे खूप महत्त्वाचं आहे. मग यालाही सेम तसंच पहिलं PYQ करून घ्या. केंद्र सूचीमध्ये कोणकोणते आतापर्यंत त्यांनी विचारलेत प्रश्न आणि समवर्तीमध्ये कोणते विचारले आहेत. मग त्याच्यानंतर याला सोडून एक्स्ट्रा ऑर्डर करून घ्या. ओके, पण हे पहिलं करा. इथंच 90% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. मग नंतर ऑर्डर ॲड करा. ओके, मग अनुसूचित तर 12च आहेत, ते व्यवस्थित वाचून घ्या. आणि भाग जे आहेत तर भागचे काय 25 भाग आहेत, ते सगळे भाग तुम्हाला वाचावे लागतील. मग ते भागमुळं काय होईल रे, त्या कोणत्या भागामध्ये कोणतं प्रकरणांनी त्यामध्ये काय दिलेलं आहे. मग एवढा ग्रुप आहे 148 ते 151 कोणाबद्दल आहेत, कॅग बद्दल आहेत. चला बाबा, मग काय 150 कलम कोणता आहे, मग कशाबद्दल आहे, कॅग बद्दल. नॉर्मल लक्षात येऊन जाते ना रे. म्हणून म्हणतोय जर व्यवस्थित केलात, भाग व्यवस्थित केलात तर कलमांना काय लक्षात ठेवायला सपोर्टिव्ह होते, खूप मदत होते. कधी कधी कोणताही भाग विचारू शकतात, कलम विचारू शकतात. जसं की आता निवडणूक आयोगाबद्दल विचारलेलं आहे, का रे भाग कोणता आहे विचारे आणि कलम कोणते आहेत विचारलेलं आहे. म्हणून हे व्यवस्थित करावं लागणार आहे. ओके, एक प्रश्न हमखास या तिघांपैकी एकावर असतो. एक प्रश्न असतो, कधी 2 प्रश्नही असू शकतात. ओके, या पद्धतीनं गेलात तर मला वाटत नाही यावरला प्रश्न चुकेल तुमचा. बघा, न्यायमंडळामध्ये जनरली तुम्हाला याच्या व्यतिरिक्त न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे काय कन्सेप्ट बघून घ्या. ह्या जनहित याचिकाबद्दल, त्यानंतर बघा लोकपाल बद्दल थोडी माहिती, लोकायुक्त बद्दल थोडीफार माहिती. बघा, जनहित याचिका, न्यायालयीन पुनर्वलोकन, त्यानंतर काय रे लोकपाल, लोकायुक्त, न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय नेमकं. ओके, आणि थोडंफार बघा वाटलं तर बघू शकता ग्राम न्यायालय वगैरे जे काय. पण हे एवढं काही याच्यावर प्रश्न विचारतील याची शाश्वती कमी आहे. पण लोकपाल लोकायुक्तावर विचारलं तर विचारू शकतात. ओके, आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे कंपॅरिझन मध्ये रीड केलं पाहिजे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असेल किंवा उच्च न्यायालयाच्या बाबतीत असेल, न्यायाधीशाची अन्य न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, मग इथं कोणाला आहे. ओके, किंवा निवृत्त न्यायाधीशाची तरतूद इथं काय आहे, किंवा मग हंगामी करे चीफ जस्टिस ऑफ इंडियाची काय तरतूद आहे, किंवा मग करे अतिरिक्त किंवा हंगामी न्यायाधीशाच्या तरतुदीबाबत काय, त्याची कलम कोणती आहेत. मग यांच्या बाबत करे एकतर महत्वाचं काय, दोन्हीच्या बाबतीत कलम माहिती पाहिजेत, यांचे अधिकार माहिती पाहिजेत. त्यानंतर काय पदावरून दूर करण्याची प्रोसेस, यांची स्वतंत्र. ओके, त्यानंतर नेमणूक आणि जी काय आपले निवृत्त न्यायाधीश वगैरे आहेत, म्हणजे न्यायाधीशांच्या नेमणूक म्हणजे काय रे फक्त याच नाही तर काय रे निवृत्त न्यायाधीशांच्या नेमणुका असतील, किंवा मग काय अतिरिक्त न्यायाधीशाची नेमणूक असेल, किंवा हंगामी न्यायाधीशाची नेमणूक असेल, याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित माहिती असतील तर इथं जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. कशाला, कंबाईनला. आणि कनिष्ठ लोअर कोर्टावर आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, त्याच्यावर जास्त भर नाही दिला तरी चालते. ओके, याच्याऐवजी तुम्ही ते वाचू शकता. पण या 2 तुम्हाला प्रॉपरली वाचावा लागणार आहे. कधी कधी आता सर्वोच्च न्यायालयाला करे जे काय 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 75 इयर्स, मग त्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणून सर्वोच्च न्यायालय यावेळेस चर्चेत आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालयावर कदाचित प्रश्न येऊ शकतो. मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत त्यांच्याबद्दलही माहिती बघणं गरजेचं आहे. मग सर्वोच्च न्यायालय जे काय फेडरल कोड म्हणून 1935च्या कायद्यानुसार स्थापन झाले 1937ला, मग 37 ते 50 पर्यंत कोणत्या सभागृहामध्ये ते कार्य करत होतं, आणि त्यानंतर त्यांची स्वतःची जी बिल्डिंग झालेली आहे मग ते कुठं, म्हणजे काय नाव आहे, किंवा मग काय त्याच्या बाकी गोष्टी जे काय इन डिटेल्स थोडेसे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं काय मग काय कशा प्रकारचं आहे, किंवा काय रे किती एकरमध्ये आहे ते पण विचारू शकतात. काय म्हणजे काय सांगता येत ना. मग स्थापना कधी झालेली आहे, 75 वर्ष झाल्यामुळं यांच्याबद्दल थोडा प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या 2 गोष्टी ते व्यवस्थित केलात तर प्रश्न सुटतो. आता घटनेच्या प्रारंभिक बाबीमध्ये बघितला तर घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्य. आता वैशिष्ट्यामध्ये जास्त भर कशावर द्याल रे. बघा, घटना निर्मिती म्हणलात तर निर्मितीमध्ये काय बघितलं पाहिजे, निर्मितीमध्ये जनरली संविधान जे काय निर्माण करण्याच्या अगोदर संविधान सभा कशी निर्माण झालेली आहे त्याची मागणी कोणी कशा केलेली आहे. जनरली मागणी प्रथम कोणी केलेली आहे, आणि प्रथमतः
करे जे काय ब्रिटिशांनी कधी मंजुरी दिलेली आहे आणि कशानुसार संविधान सभा निर्माण झाली, या तीनच पॉईंट महत्त्वाचे आहेत. किंवा काँग्रेसनं कधी मागणी केलेली आहे, दॅट्स इट. आणि करे मग संविधान सभेच्या इलेक्शन्स असतील, मग किती जागा होत्या 389, त्यापैकी किती निवडून आलेल्या आहेत. ओके, मग त्यानंतर ते काय रे संविधान सभेच्या जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत, मग त्यावर प्रश्न जास्त असतात निर्मितीमध्ये समित्या. आणि संविधान सभेच्या समित्या असतील किंवा संविधान सभेचे जे काय अधिवेशन असतील, ओके, मग पहिलं अधिवेशन असेल 9 डिसेंबरचं, त्यानंतर 11 डिसेंबरचं कायमस्वरूपी अधिवेशन असेल किंवा संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन म्हणजे शेवटची बैठक असेल, त्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेत. मग संविधान सभेच्या समित्या असतील, मग त्यावर प्रश्न विचारतात. संविधान सभेच्या समित्यावर सगळ्या समित्या पाठच पाहिजेत, तिथं पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची मसुदा समिती आहे. मसुदा समितीमध्ये इन डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे त्यामध्ये काय BN राव यांचं जे काय सल्लागार परिषद, घटनेचं सल्लागार परिषद स्थापन केली होती, मग त्यांनी जे काय मसुदा सादर केला त्यावरही प्रश्न यावर्षी आलेले आहे, मग तेही माहिती पाहिजे. संविधान सभेमधल्या महिला, ओके, आणि संविधान सभेबद्दल काय जे काय बाकी गोष्टी आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जास्त प्रश्न काय रे समित्यांवर विचारतील. आता वैशिष्ट्यामध्ये जास्त भर कशावर असतो रे, की कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे, स्त्रोत ज्याला म्हणतो आपण, तर त्या स्त्रोतवर जास्त प्रश्न विचारले जातात. ओके, आणि दुसरा प्रश्न कशावर विचारतात रे, संघराज्य किंवा एकात्मक राज्य जे काय, ओके, तर त्या दोन्हीमध्ये जे काय वैशिष्ट्य आहेत, संघात्मक वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्यावर जास्त विचारतात. किंवा संघात्मक करे संघराज्य आहे नाही यावर वेगवेगळ्या जे काय तज्ञांची मतं आहेत, मग त्या मतांवर प्रश्न येऊ शकतो. ओके, अर्ध संघराज्य कोणी म्हणलेलं आहे किंवा सहकारी संघराज्य कोणी म्हणलेलं आहे, या 2 पॉईंटवर जास्त भर या ठिकाणी असू शकतो. म्हणजे याचा अर्थ बाकीचे बघायचे नाही असं नाही, पण या 2 वर जास्त प्रश्न असतात. म्हणून स्त्रोत सगळे माहितीच असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रस्तावनेमध्ये काय बघणं गरजेचं आहे रे. जनरली प्रस्तावनेमध्ये काय आहे, प्रस्तावना सगळी तुम्हाला जनरली माहितीच पाहिजे. खरं तर प्रत्येकाला माहिती पाहिजे. मी म्हणतोय अभ्यास करणारा असो न करणारा असो, प्रत्येकाला आपल्या देशाची प्रस्तावना जी काय प्रियम्बल आहे ती पाठच असावी. ओके, आणि ती स्मरणात असावी हे मला नक्की वाटतंय. तर प्रस्तावनेबद्दल काय काय बघा, तर प्रस्तावनेमधल्या जे काय कीवर्डचा क्रम असेल किंवा प्रस्तावना जे काय ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडलेलं आहे, कधी मांडलंय, कधी मंजुरी मिळालेली आहे, कोणत्या देशाकडून आपण घेतलंय, अमेरिकेकडून वगैरे, आणि प्रस्तावनेबाबत जे काय कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही, त्यावर प्रतिबंध आणत नाही ते असेल, किंवा मग काय रे प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही याबद्दल असेल, किंवा प्रस्तावनेचे जे काय काय 3 खटले झाले आहेत, मग कोणकोणत्या खटल्यात काय म्हणले, बिरबल खटल्यात काय म्हणले भाग नाही, केशवंत भारती खटल्यामध्ये काय भाग आहे, आणि काय रे LIC खटल्यामध्ये अविभाज्य भाग आहे असं सांगितलंय. मग त्याबद्दल माहिती पाहिजे. आणि एकच घटनादुरुस्ती झालेली आहे, मग घटनादुरुस्ती करता येते का, हो करता येते, पण 368 अंतर्गत करता येते, ह्या माहिती पाहिजे. आणि मग ते काय जी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे ती 42वी घटनादुरुस्ती 1976, त्यानुसार कोणकोणते काय कीवर्ड्स ऍड करण्यात आलेले आहेत त्याबद्दल असेल, किंवा प्रस्तावनेबद्दल कुणी काय काय कमेंट्स केलेले आहेत, ओके, त्याबद्दलही प्रश्न येऊ शकतो. आणि की पॉइंट्सचे एक्सप्लेनेशन जे काय, सार्वभौमत्व म्हणजे काय, किंवा मग काय समाजवादी म्हणजे काय, त्याबद्दल थोडंफार. मग एवढं जर बघितलात तर मला वाटत नाही प्रस्तावनेचा प्रश्न त्या बाहेर जाईल. त्यानंतर संघराज्य व राज्यक्षेत्र यामध्ये 1 ते 4 कलम असतात. मग 1 ते 4 कलम, मग त्यामधलं कलम 3 वर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. आजपर्यंत जर बघितलात कलम 3 अंतर्गत एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल आपल्या टेरिटरी अंतर्गत, त्यावर जास्त प्रश्न आहेत. मग त्याची प्रोसेस कशी आहे, मग राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडता येते. मी हे पहिलं म्हणतोय, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडता येते, हे कंपल्सरी आहे. मग राष्ट्रपती संमती देण्या अगोदर संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवतात. संबंधित राज्याच्या विधिमंडळाला करे टाइम देखील निश्चित करू शकतात. आणि संबंधित राज्याच्या विधिमंडळानं संमती दिली नाही दिली तरी करे संसदेवर बंधनकारक नाही, निर्माण करण्याचंही नाही आणि करे नाही निर्माण करण्याचं. म्हणजे याचा अर्थ संसद आपल्या मतानुसार निर्णय घेऊ शकते. म्हणजे राज्य विधिमंडळाचं जे काय मत आहे ते संसदेवर बंधनकारक नाही, आणि प्रत्येक वेळेस बदल करताना त्या संबंधित राज्याच्या विधिमंडळाची मंजुरी घ्यायची गरज नाही. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत तर गरजच नाही. ओके, हे माहिती असणं गरजेचं आहे 3 मध्ये. ओके, आणि कलम 4 काय सांगते, कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेले बदल हे कलम 4 368 अंतर्गत येणार नाही वगैरे. मग आता कलम करे या संघराज्य राज्यक्षेत्राबाबतचे आतापर्यंतची जी काय आयोग वगैरे समित्या आहेत, दार आयोग असेल किंवा मग काय राज्य पुनर्रचना आयोग असेल, महत्वाचा आहे, JVP कमिटी असेल, यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. किंवा भाषिक आधारावर जे काय राज्य पुनर्रचनेसाठी एक कमिटी स्थापन केली त्या आता जे सांगितलं ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि राज्यांची निर्मिती कशी झाली,
पहिलं 53ला निर्माण झालेलं आहे. ओके, त्यानंतर 60ला 53ला आंध्र प्रदेश निर्माण झालं ना रे. मग त्यानंतर काय रे 60ला जे महाराष्ट्र आणि गुजरात, मग त्यानंतर एक 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 निर्माण झालेले जे काय 63ला कोण झालेलं आहे नागालँड वगैरे असेल, 66ला कोणतं झालेले आहे, हे सगळे आतापर्यंतचे ओके काय 2020ला दादर नगर हवेली दमन दीवचं एकत्रीकरण झालं इथपर्यंत सगळे माहिती पाहिजे आणि त्याच्या संबंधित अमेंडमेंटही माहिती पाहिजेत आणि कोणत्या राज्याचं काय नाव बदललंय वगैरे. ओके, हे जर माहिती असेल तर यावरला प्रश्न चुकत नाही. ओके, त्यानंतर बघा मूलभूत हक्क, त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य, यापैकी जर मूलभूत हक्क म्हणलात, मूलभूत हक्कामध्ये मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत डीप प्रश्न विचारलेच नाहीत बघा. काय रे मूलभूत हक्कावर जनरल प्रश्न असतात, त्यातल्या त्यात काय रे तुम्हाला सगळी कलम आणि त्यातली टायटल काय आहे ते माहित पाहिजे. पहिलं कलम आणि टायटल म्हणजे कलम 14 काय कायद्यासमोर समानता, कलम 16 काय रे रोजगार नोकरी जे काय, 19 मूलभूत हक्क कोणते व्यक्ती स्वातंत्र्य, 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. जास्त डीप प्रश्न कशावर विचारतात, कलम 14 असेल, कलम 21 असेल, कलम 19 असेल, त्यानंतर काय रे कलम 29 असेल, कलम 30 असेल. इथंच डीप प्रश्न विचारतात बघा ना तुम्ही आतापर्यंत काढून, बरोबर. जास्त प्रश्न इथं डीप विचारतात. बाकी तुम्हाला टायटल जरी माहिती असले तरी चालते आणि मूलभूत हक्काची वैशिष्ट्य न्यायप्रविष्ट आहेत. मग कलम 32 आणि कलम 226 अंतर्गत अधिकार जे आहेत त्यावर प्रश्न विचारतात. कलम 32 अंतर्गत जे 5 रीट काढण्याचे अधिकार आहेत, मग ते रीट बद्दल डिटेल थोडं माहिती असणं गरजेचं आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय आणि खरे मूलभूत हक्काचे कोणकोणते बाबा, मूलभूत हक्क आणि महाराष्ट्र तत्व यातला फरक काय आहे. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, व्यक्ती सापेक्ष आहेत, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. महाराष्ट्र तत्व हे करे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. मग त्याचं माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर. आणि मार्गदर्शक तत्वाच्या बाबत जर बघायचं म्हणलं तर मार्गदर्शक तत्वाचं बघा महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जवळपास कलमान त्यामधले टायटल माहिती पाहिजे. तरी पण जास्तीत जास्त जी अमेंडमेंट करून टाकण्यात आले त्यावर जास्त प्रश्न आहेत, ते क्लिष्ट आहेत. म्हणजे घटनादुरुस्तीनं कोणकोणती टाकण्यात आलेले आहेत ते माहिती पाहिजे. 48A असेल, 43A असेल, 45ची वर्डिंग चेंज करणं असेल, ही सगळं माहिती पाहिजेत. म्हणून जे खरे घटनादुरुस्तीनं टाकण्यात आले ते व्यवस्थित बघा. आणि आता जे महत्वाचे आहेत 40 असेल, 47 पोषणमान, राहणीमान, उंचावणे म्हणजे दारूबंदी वगैरे, कळलं का. 49 काय, 50 काय, 51 काय आहे, 40 काय आहे, 44 काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे ते माहितीच पाहिजे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य, सुवर्णसिंह समिती, ती अमेंडमेंट मूळ घटनेत होते का नव्हती. 42वी घटना दुरुस्ती 1976 टाकण्यात आलेले आहेत, 10 टाकली सुवर्णसिंह समितीच्या कमिटीनुसार, 8 आणि एक्स्ट्रा 2, मग 11व 86वी घटना दुरुस्ती 2002 टाकलेले आहेत. कोणत्या देशामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत त्याबद्दल विचारतात. म्हणजे कोणतं भांडवली असून भांडवली राष्ट्र असून देखील तिथं आहेत असं विचारलेलं आहे, जपानवर वगैरे. आणि जे काय 10 मूलभूत कर्तव्य आहेत त्यावर अवघड प्रश्न म्हणला तर त्यांचा क्रम लावा, इथंही क्रम लावा विचारला महाराष्ट्र तत्वाच्या बाबतीत. इथं मूलभूत कर्तव्यावर मात्र क्रम लावा हा प्रश्न विचारतात. पहिल्यापासून ते 11व्यापर्यंत क्रम माहिती असणं गरजेचं आहे. मी शिकवताना बऱ्याच वेळेस सांगितलं मित्रांनो. ओके, म्हणजे शिकवताना म्हणजे तुम्ही आपली बॅच लावू शकता बघा जर असं त्यांना करायचं असेल तर. म्हणजे टार्गेट 2 बॅच जे आहे तर ती 1 मार्चला सुरू होणार आहे. आता काय आता बॅच 1 झालेली आहे, बऱ्याच जण रजिस्ट्रेशन केलेत म्हणून म्हणतोय. ओके, बॅच 2 सर 1 झाली की लगेच 2, ते रजिस्ट्रेशन बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जी रजिस्ट्रेशन करतील मला वाटते रजिस्ट्रेशनचा कालावधी कधीपर्यंत आहे सर, 9 तारखेपर्यंत आहे. ओके, रजिस्ट्रेशनवर जी काय त्यांची काय जे काय ते देतील ते तुम्हाला सवलत ते प्री रजिस्ट्रेशनला. पण बघा लक्षात घ्या तर ही 16 जून 2024 पर्यंत आहे आणि 10 फेब्रुवारीपासून ॲडमिशन सुरू आहेत या टार्गेट 2 बॅचचे. म्हणजे हे सुरुवातीच्या लेक्चरच्या सुरुवातीला पण सांगू शकलो असतो मी, बरोबर. जे सिरियस कॅन्डिडेट आहेत, ज्यांनी खरंच बघतायत आणि जी विद्यार्थी खरंच त्यांना म्हणजे मी शिकवलेलं समजतंय, बरोबर, सगळ्याला समजतंय असं नाही, आणि जी विद्यार्थी लावू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची खरंच अडचण आहे ते माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी त्यांना जनरली अडचण येऊ देत नाही. ओके, म्हणजे काय असेल तर. ओके, पण बघा ही टार्गेट बॅच जी आहे आणि त्याचा फायदा होतो. मी तुम्ही टार्गेट बॅच जुने केलेल्या विद्यार्थ्यांना विचारा की खरंच मास्तर बरा शिकवतो का बाबा. ओके, त्यांचा फायदा होतो का. सगळ्यात महत्त्वाचं काय रे की बेनिफिट होते का, मार्कांमध्ये वाढ होते का, मग इलिमिनेशन मेथड कशी काय सगळं मी यामध्ये घेत असतो. अप्रोच काय ठेवला पाहिजे तो सगळं आपण या ठिकाणी डेव्हलप करतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास वगैरे जे काय ते आणि त्याच टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आपण. ओके, असू द्या.
बघा तर इथं आणि घटना दुरुस्ती पद्धत आणि घटना दुरुस्त्या म्हणजे आजपर्यंतच्या घटना दुरुस्त्या माहित पाहिजे आणि घटना दुरुस्ती पद्धत जी काय. ओके, त्यानंतर चालू घडामोडी संबंधित एखाद्या वेळेस येऊ शकते म्हणजे अमेंडमेंट, नारी शक्ती वंदन विधेयक विचारू शकतात म्हणजे नवीन घटना दुरुस्त्या वगैरे झालेले विचारू शकतात, जसं 103 घटना दुरुस्ती विचारलेलं आहे EWS वगैरे. ओके, म्हणून काय रे घटना दुरुस्ती जे काय नवीन घटना दुरुस्ती असेल, आयोग असेल, एखाद्याची नेमणूक असेल घटनात्मक म्हणजे जे राजकीय घडामोडी आपण म्हणतो जे आपल्या करंटमध्ये त्याच्यावर रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून ते व्यवस्थित या ठिकाणी करा. आपल्या कंबाईनच्या पुस्तकमध्ये 17 फेब्रुवारीला कंबाईनचं पुस्तक येते आपलं, 17 फेब्रुवारी 2024 रोजी कंबाईनचं पुस्तक येतंय. तर त्या कंबाईनच्या पुस्तकामध्ये मी आर्थिक घडामोडी, आर्थिक सेक्शन झाला की आर्थिक घडामोडी सगळ्या दिलेल्या आहेत, राजकीय झालं की राजकीयच्या दिलेल्या आहेत, महत्त्वाचे. ते काय करंटचं पुस्तक नाही, पण त्यातल्या त्यात त्यामध्ये काय रे बऱ्याच चेंजेस करून म्हणजे मॅक्सिमम चेंजेस करून मी ते तुमच्या प्रत्येक वेळेस मी काय रे बजेट आल्याशिवाय आणत नाही. मी मागच्या वेळेस 30 एप्रिलचा पेपर होता, 30 एप्रिलला असून देखील आपण बजेटच्या अगोदर मी आणलेलं नाही. ओके, यावेळेसही बजेट आणि काय रे यावेळेस काय आर्थिक पाहणी आलेली नाही. ओके, म्हणून बजेट आणि मागचा जो काय सर्वे आहे तो ऍड करून मी या ठिकाणी तुम्हाला ते काय 17 फेब्रुवारीला जो काय आपलं कंबाईनचं बुक आहे ते सगळ्यांपर्यंत उपलब्ध होईल. ओके, बघा घटनेचं प्रारंभिक जे काय घटनेचे प्रारंभिक चालू घडामोडी संबंधित प्रश्न येऊ शकतात, ते राजकीय घडामोडी व्यवस्थित केलात तर ते सुटतील. आता मागच्या वेळेस मी जी काही इन्फॉर्मेशन दिली बघा बजेट वगैरे, तर त्यामधला एक प्रश्न ॲज इट इज आलाय, बरोबर ना रे, प्राधान्यक्रम वगैरे. त्यानंतर इजिप्तवर पण प्रश्न आलाय, म्हणजे जवळजवळ 4 प्रश्न आपण नवीन जे चालू घडामोडी टाकलेले आहेत त्यावर आपल्या कंबाईनच्या पुस्तकातून सुटलेत. अजून काय पाहिजे रे, आणि आयोग जे आहेत ते माहिती पाहिजे. बघा घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग हे एक पॉईंट तुम्ही करणं गरजेचं आहे. मग घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग, घटनात्मक आयोगामध्ये काय रे जे काही MPSC असेल, UPSC असेल किंवा मग काय रे निवडणूक आयोग असेल, संयुक्त लोकसेवा आयोग असेल, जे काय म्हणजे घटनात्मक बॉडी जे काय आहेत, मागासवर्गीय आयोग, आता म्हणजे जे घटनात्मक आयोग आहेत त्यांच्याबद्दल आणि बिगर घटनात्मक आयोगाबद्दलही माहिती बघणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, महिला आयोग, त्यांच्याबद्दल माहिती बघणं गरजेचं आहे. ओके, एवढं जर केलात, आता याच्यावर कधीतरी एखादा रेअर एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे एवढं केलात तर याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही. कळलं? तर या सगळे टॉपिक जे आहेत या बॅचमध्ये होतात, ज्याला करायचं त्यांनी विद्यार्थी या बॅचमध्ये करू शकता. पण जे मी टॉपिक दिलेत आणि ज्या टॉपिकमध्ये जेवढं सांगितलेलं आहे ते जर व्यवस्थित केलात तर त्याच्या बाहेर एकही शब्द करण्याची गरज नाही. ओके, हे व्यवस्थित करा. अगदी डिटेल जर वाचून घेतलात हे टॉपिक तर मात्र याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही, निश्चिंत नाही. ओके, तर एवढं तुम्ही केलात तर मला वाटत नाही की तुम्हाला पॉलिटीमध्ये एकही मार्क कमी येईल. आजपर्यंत आलेले प्रश्न बघा, मी सांगितले त्याच्या बाहेर टॉपिकवर प्रश्न आहेत का रे, निश्चिंत नाहीत. मी फक्त तुम्हाला आता 8 ते 10 टॉपिक सांगितलेले आहेत, त्या 10 टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न नाही. आता तुम्ही म्हणाल सर हे सांगितलं नाहीत, 19 कलम का रे 19चा कायदा इथं आला तरी आपण काय करतो रे, ते काय हिस्ट्रीमध्ये सांगितलंय मी, हिस्ट्रीमध्ये काय रे 1773 पासून 1935 पर्यंतचे कायदे केले पाहिजे आणि 1919 आणि 1935चा कायदा डिटेलमध्ये केलं पाहिजे सांगितलंय. मग ते काय रे या विषयामधला त्या विषयात फायदा होतो, त्या विषयामधला या विषयामध्ये फायदा होतो, म्हणून तिथं डिटेल केल्यानंतर पुन्हा इथं करण्याची गरज नाही, म्हणून इथं सांगितलं नाही मी, बरोबर. म्हणून 1919चा कायदा जो काय तो 1919 आणि 1935चा कायदा दरवर्षी एक प्रश्न आहे. जर ते व्यवस्थित डिटेलमध्ये केलात, जर ज्यांना खरं डिटेलमध्ये करायचं तर शांता कोटेकर यांचं पुस्तक आहे बघा, त्यांच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते करू शकता तुम्ही. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतीय राज्यघटना जी आहे यावर जी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क पूर्व परीक्षा यामध्ये जी काय 15 प्रश्न येतात आणि जी काय 15 प्रश्न आलेली आहेत हे लक्षात घ्या. ही 15 प्रश्न जर व्यवस्थित केलात बघा तर या 15 पैकी 15 निश्चिंत येतील याची शाश्वती मी देतो. आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो आणि तुम्हाला 16 जून 2024च्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढचा जो लेक्चर आहे आपला, मला वाटतं उद्या आहे का सर, उद्या आहे का परवा आहे, परवा आपला अर्थसंकल्प जे आहे तर बजेट असेल किंवा आर्थिक पाहणी मागच्या वर्षीची आता आलेलीच नाही. आता त्यांनी एक काय रे एक रिव्ह्यू दिलाय त्यांनी, एक 74 पेजेसचा 2 टॉपिकचा, त्यामध्ये काय असेल तर घेऊया आपण. पण काय रे जनरल इलेक्शन असल्यामुळे त्यांनी काय ते दिलं नाही, पण बजेटवर आणि जे काय आर्थिक घडामोडी आहेत महत्वाच्या आणि मागच्या सर्वे मधले जे काय प्रश्न म्हणजे 2024 मध्ये ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, ज्या घडामोडीवर सरळ सांगायचं म्हणजे 24च्या पेपरमध्ये प्री मेन्स
जे आर्थिक बाबीवरले जे काय प्रश्न विचारतील, बजेट असेल आता 24-25चा, किंवा मग काय आर्थिक पाहणी मागची असेल, ज्या काही गोष्टी असतील, किंवा मागच्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल, या सगळ्या गोष्टीचा रिलेटेड आपण तो आर्थिक घडामोडी जवळपास सगळ्या बघण्याचं, एकत्र बघण्याचा, कारण आता 2-3 दिवस मला ते कलेक्ट करण्यामध्ये वेळ गेलेला आहे. मग हे व्यवस्थित बनवलेलं आहे आणि ते आपण एक उद्या किंवा परवा आपण निश्चिंत ते घेण्याचा प्रयत्न करूया. 3 तारखेलाच घेणार होतो ॲक्च्युली, पण थोडासा कलेक्ट करण्यामध्ये वेळ गेला म्हणून थोडंसं लेट व्हिडिओ पडली. आणि जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवाल, जे काही ग्रामीण भागापर्यंत, तेवढा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. मी म्हणणार नाही की खरंच तुम्ही पोहोचवा बाबा, पण ज्याचा कार्य ज्यांना खरंच तुम्हाला माहिती आहे की बाबा जरा बघितलात की अरे खरंच सर चांगलं घेतायत, तर ते तुम्ही समोर काय करू शकता, पास करू शकता. ओके, तर सर्वांना परीक्षेसाठी पुनश्च खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांना कोणाला काय अडचण आली तरी बिनधास्त माझ्याशी संपर्क करू शकता. आणि बुकवर सगळ्या ठिकाणी माझा नंबर आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम वगैरे करू शकता. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.